विदर्भाचे आराध्य दैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली असून आकर्षक सजावटीसह मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानामध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। आज सकाळी पहाटे 4 वाजता घटस्थापना झाली असून विधिवत पूजन करण्यात आलं। 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते। विशेष म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत अनवाणी पायानं देवीच्या दर्शनासाठी येत असल्यानं नवरात्रोत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर अगदी गजबजून गेलंय। जागृत दैवत माझे आई पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे सुमारे 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण इथे आले होते आणि त्यांनी रुक्मिणी मातेचं याच मंदिरामध्ये त्यांच्या दोघांचा विवाह झाला होता। इथून त्यांनी हरण केलं होतं आणि इथून ते द्वारकेला गेलेले होते। अशी 5000 वर्षापूर्वीचं आख्यायिका महत्व या देवीचं आहे। अतिशय प्राचीन अशी ही वालुकामय मूर्ती आहे। इथे दररोज लाखो भक्त येत असतात। विशेषतः मंगळवारी नवमीला तर जवळपास 2-2.5 लाख लोक इथे दर्शनाला येत असतात। तेव्हा सर्व भक्तांनी शांततेने दर्शन घ्यावं असं आवाहन आम्ही अंबादेवी संस्थानतर्फे करतो आणि सर्व भक्तांचं कल्याण व्हावं ही अंबाच्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो। विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अंबादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। प्रातः सकाळी अंबादेवीचा अभिषेक करून या नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळपासून मंदिर भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आलेले आहे। अंबा मातेची विधिवत पूजा अर्चना केल्यानंतर या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। प्रातः 8 बजे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण झाला आणि त्यानंतर देवीची महापूजा झाली, अभिषेक झाला आणि त्यानंतर भाविक भक्तांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। गेल्या येत्या 10 दिवस अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात हा नवरात्र उत्सव सुरू असतो। अंबादेवी मंदिरासाठी भाविक भक्तांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे। महिलांच्या ओटी भरण्यासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्त अगदी आरामातपणे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात। अमरावती अंबादेवीची अशी सुद्धा आख्यायिका आहे की या अंबादेवी मंदिरात भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेचं हरण या ठिकाणाहून केलेलं होतं। त्यामुळे या देवीचं अधिक महत्व आहे आणि ही जी मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती असून पाषाणाची मूर्ती आहे। त्यामुळे या देवीचे भक्त अवघ्या महाराष्ट्रातून नवरात्र उत्सवात या ठिकाणी दर्शनासाठी येतात। अरुण जोशी, युशन न्यूज, अमरावती।